कल्पना करूया की एखादा करोडो रुपयांचं अत्यंत प्रगत असं लढाऊ विमान आकाशात आवाजापेक्षा दुप्पट वेगाने झेपावतंय. हो, आणि तेही रात्रीच्या घनदाट अंधारात. अगदी बरोबर. त्या वैमानिकाला समोरचं काहीही दिसत नाहीये. तरीही तो शेकडो किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतो. आता इथे प्रश्न असा पडतो की त्या विमानाला असं आंधळे होण्यापासून कोणती गोष्ट वाचवत आहे? साधारणपणे आपल्याला वाटेल की ते त्याचं महाकाय इंजिन असेल किंवा कोणती तरी मोठी यंत्रणा असेल. हो ना, पण तसं नाहीये. या विमानाला दिशा देणारी, त्याच्या रडारला ताकद देणारी गोष्ट अत्यंत सूक्ष्म असते. म्हणजे ती इतकी लहान असते की ती साध्या डोळ्यांनी दिसूही शकत नाही. खरंय, एखाद्या प्रयोगशाळेत एका वेळी एकच अणू म्हणजे ॲटम रचून बनवलेला तो एक छोटासा खडा असतो. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या प्रयोगशाळेत डोकावणार आहोत, जिथे हे अणूंच्या पातळीवरचे चमत्कार खऱ्या अर्थाने घडतात. या संस्थेचं नाव आहे सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरी, म्हणजेच SSPL. हो, ही संस्था दिल्लीतील तिमारपूर येथे स्थित आहे आणि तिची स्थापना साधारण 1961-62 साली झाली होती. भारताच्या संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा हा एक भक्कम कणा आहे. नक्कीच. तर आजचं आपलं उद्देश हेच आहे की आपल्या स्रोतांमधील माहितीच्या आधारे इथे नक्की काय आणि कसं घडतं हे आपण समजून घेणार आहोत. म्हणजे हे सगळं खूपच भारी वाटतंय. हो, आणि 60च्या दशकात जेव्हा जगात तंत्रज्ञानाची नुकतीच कुठे सुरुवात होत होती, तेव्हा भारताने अशा प्रकारच्या प्रगत संशोधनाचा पाया रचला, ही खरोखरच अचंबित करणारी गोष्ट आहे. खरंच की. SSPL ही डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच आपल्या DRDOच्या अंतर्गत येणारी अत्यंत महत्त्वाची प्रयोगशाळा आहे. अच्छा. इथे प्रामुख्याने सेमीकंडक्टर मटेरियल्स, नॅनो फॅब्रिकेशन आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्सच्या R&D म्हणजे संशोधन आणि विकासावर खूप सखोल काम चालतात. म्हणजे हे नुसतं जुजबी संशोधन नाही आहे तर. अजिबात नाही. देशाच्या सुरक्षेचा अगदी थेट संबंध या लॅबमध्ये चालणाऱ्या कामाशी असतो. ठीक आहे. आपण हे थोडं उलगडून पाहूया, कारण या प्रयोगशाळेच्या कामाची व्याप्ती आणि तिथल्या करिअरच्या संधींकडे वळण्याआधी तिथे नेमकं काय विज्ञान वापरलं जातं हे समजून घेणं मला खूप आवश्यक वाटतं. नक्कीच. तो पाया आहे या सगळ्याचा. हो. आणि आपल्या माहितीच्या स्रोतांमध्ये काही अत्यंत जड शब्द आलेत, जसं की गॅन, गे बायास आणि 3V कंपाऊंड्स. हे सगळे शब्द ऐकायला एखाद्या सायफाय चित्रपटातील गुप्त कोडसारखे किंवा परग्रहावरील भाषेसारखे वाटतात. हे नक्की काय आहे? हे अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे बघा, आपण नेहमी सिलिकॉन व्हॅली आणि सिलिकॉन चिप्सबद्दल ऐकतो. मग इथे हे नवीनच पदार्थ का वापरले जात आहेत? तिथेच तर खरी गोम आहे बघा. आपण सर्वसाधारणपणे सिलिकॉन या सेमीकंडक्टरबद्दल ऐकलेलं असतं. आपले मोबाईल, लॅपटॉप आणि घरातील स्मार्ट टीव्ही हे सर्व सिलिकॉन चिप्सवर चालतात. हो, ते तर आपल्याला माहितीच असतं. कारण सिलिकॉन स्वस्त आहे आणि सहज उपलब्ध होतं. पण जेव्हा आपण संरक्षण क्षेत्राचा म्हणजेच डिफेन्सचा विचार करतो, तेव्हा नियम पूर्णपणे बदलतात. नियम बदलतात म्हणजे कसे? बघा, एखाद्या क्षेपणास्त्राच्या आत किंवा लढाऊ विमानाच्या रडारमध्ये अत्यंत भयानक तापमान असतं. तिथे प्रचंड उष्णता निर्माण होते. बापरे. अशा या उच्च तापमानात साधे सिलिकॉन वितळू शकतं किंवा त्याची काम करण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे कोलमडून पडते. अच्छा. म्हणजे जर आपण सिलिकॉन चिप असलेली यंत्रणा एखाद्या लढाऊ विमानात लावली तर ऐन युद्धाच्या वेळी ती चिप शॉर्ट सर्किट होऊ शकते? अगदी तंतोतंत. उष्णतेमुळे ती काम करणं थांबवू शकते. आणि म्हणूनच इथे गॅलियम नायट्राइड, ज्याला GaN म्हणतात, आणि गॅलियम आर्सेनाइड म्हणजे GaAs यांसारखे 3V कंपाऊंड्स चित्रात येतात. अच्छा. आता उलगडा होतो या शब्दांचा. हो, या पदार्थांचा बँड गॅप अतिशय विस्तीर्ण असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर यांची ऊर्जा आणि प्रचंड उष्णता हाताळण्याची क्षमता अफाट असते. म्हणजे ते खूप कणखर असतात तर? हो ना. हजारो व्होल्टची वीज आणि शेकडो अंशांचं तापमान असतानाही हे पदार्थ न डगमगता आपलं काम चोख बजावतात. रडारमधून जे शक्तिशाली सिग्नल्स बाहेर पडतात ते निर्माण करण्यासाठी याच विशिष्ट सेमीकंडक्टर्सची गरज असते. हे समजायला आता थोडं सोपं झालं बघा. पण मग मला एक प्रश्न पडतो की जर हे गॅलियम नायट्राइड इतकं शक्तिशाली आहे तर आपण ते आपल्या साध्या मोबाईल फोनमध्ये का वापरत नाही? हा खूपच छान प्रश्न आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ते बनवणं ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक प्रक्रिया आहे. निसर्गात हे पदार्थ सिलिकॉनसारखे मुबलक प्रमाणात सापडत नाहीत. ओहो. म्हणजे ते नैसर्गिकरित्या मिळत नाहीत? नाही,
ते प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार करावे लागतात. आणि इथेच स्रोतांमध्ये नमूद असलेल्या नॅनो फॅब्रिकेशन आणि एपिटॅक्सी या तंत्रज्ञानाचा संबंध येतो. एपिटॅक्सी हा शब्द मी वाचलाय, विशेषतः MBE म्हणजे मॉलिक्युलर बीम एपिटॅक्सी आणि MOCVD या तंत्रज्ञानाचा उल्लेख स्रोतांमध्ये वारंवार येतो. हे तंत्रज्ञान एखाद्या अतिसूक्ष्म गोष्टी बनवणाऱ्या जादूच्या कारखान्यासारखं आहे का? नक्की काय चालतं या मशीनच्या आत? एपिटॅक्सी म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर स्फटिकांची किंवा क्रिस्टल्सची वाढ करणं. पण ही वाढ कशी होते? तर एका वेळी एका अणूच्या म्हणजे ॲटमच्या थराने. बाप रे, एका वेळी एक अणू? हो, कल्पना करा की आपण एक इमारत बांधत आहोत, पण विटांऐवजी आपण एका वेळी एकच अणू रचत आहोत. MBE हे तंत्रज्ञान एका प्रचंड मोठ्या निर्वात पोकळीत म्हणजेच व्हॅक्यूम चेंबरमध्ये काम करतं. निर्वात पोकळी? म्हणजे तिथे हवाई नसते? हवा तर सोडाच, तिथे बाहेरचा एकही धुळीचा कण नसतो. त्या पोकळीत विशिष्ट मूलद्रव्यांच्या अणूंचा मारा करून एकावर एक असे अचूक थर दिले जातात. ही खऱ्या अर्थाने नॅनो पातळीवरील कलाकुसरच आहे. हे खरोखरच अकल्पनीय आहे. म्हणजे एका अर्थाने आपण भिंतीवर स्प्रे पेंट मारल्यासारखं रंगवतो, पण इथे रंगाच्या थरांऐवजी अणूंचे थर दिले जात आहेत, आणि तेही अशा वातावरणात जिथे एकही अनावश्यक कण असता कामा नये. होय, आणि याच प्रचंड अचूकतेमुळे SSPLने अनेक अत्यंत प्रगत उपकरणे यशस्वीरित्या विकसित केली आहेत. स्रोतांनुसार त्यांनी गन डायोड, शॉटकी डायोड आणि इम्पॅक्ट डायोड बनवले आहेत. एक मिनिट, हे डायोड्सचे प्रकार परत एकदा सांगाल का? गन डायोड म्हणजे यातून गोळ्या उडतात की काय? हे शब्द खूपच तांत्रिक वाटतात मला. या डायोडचा नक्की उपयोग काय असतो? नावावर जाऊ नका, त्यातून गोळ्या वगैरे अजिबात उडत नाहीत. अच्छा. डायोड म्हणजे विजेच्या प्रवाहासाठी असलेला एक वन वे व्हॉल्व्ह, जो विजेला फक्त एकाच दिशेने वाहू देतो. पण डिफेन्स रडारमध्ये आपल्याला असे साधे डायोड चालत नाहीत. मग तिथे कसे डायोड लागतात? तिथे आपल्याला मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीवर काम करणारे डायोड लागतात. म्हणजेच जे सेकंदाला चक्क अब्जावधी वेळा चालू आणि बंद होऊ शकतात. अब्जावधी वेळा? एका सेकंदात? इव्हिपा डायोड आणि गनिंग डायोड हे अत्यंत उच्च वारंवारतेचे म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स निर्माण करतात. शत्रूचं विमान कितीही लपून छपून येत असलं तरी या डायोड्समधून निर्माण होणाऱ्या लहरी त्या विमानाला शोधून काढतातच. म्हणजे हे छोटे डायोड्स रडारचे खरे डोळे आणि कान आहेत. अगदी बरोबर. आणि केवळ रडारच नाही, तर आपण इथे स्पेस ग्रेड सोलार सेल्सबद्दलही वाचतो. आता सामान्य सोलार पॅनल्स तर आपण आपल्या घराच्या छतावरही लावतो. मग हे स्पेस ग्रेड म्हणजे नक्की काय वेगळं असतं? अहो, घराच्या छतावरचे सोलार पॅनल्स आणि अंतराळात जाणारे सोलार पॅनल्स यात जमीन आसमानाचा फरक आहे. अंतराळात प्रचंड कॉस्मिक रेडिएशन असतं. हो, तिथे वातावरण नसतं ना? बरोबर. सूर्याची अतिनील किरणे तिथे कोणतीही गाळणी म्हणजे फिल्टर नसताना थेट आदळतात. जर आपण आपले साधे सिलिकॉनचे सोलार सेल तिथे पाठवले तर ते रेडिएशनच्या माऱ्याने कागदासारखे फाटून किंवा जळून खाक होतील. बापरे. आणि काही तासांतच ते निकामी होतील. ओहो, म्हणजे उपग्रहाला ऊर्जा मिळणंच बंद होईल आणि तो करोडो रुपयांचा उपग्रह फक्त अंतराळातील कचरा बनेल. नेमकं तेच टाळण्यासाठी SSPLमध्ये हे स्पेस ग्रेड सोलर सेल्स बनवले जातात. त्यांच्या अणूंची रचना इतकी भक्कम केलेली असते की ते एखाद्या बुलेटप्रूफ काचेसारखं काम करतात. अच्छा, म्हणजे ते रेडिएशनला अडवतात? हो, रेडिएशनचा मारा ते सहज सहन करू शकतात आणि अनेक वर्षे उपग्रहांना अखंड ऊर्जा पुरवू शकतात. याशिवाय इथे क्वांटम टेक्नॉलॉजी आणि ॲटॉमिक क्लॉक्स म्हणजे अणुघड्याळांवरही मोठं काम सुरू आहे. ॲटॉमिक क्लॉक्स? मला एक गोष्ट समजत नाहीये. संरक्षण क्षेत्राला आणि अशा डिफेन्स लॅबला घड्याळाची काय गरज? त्यांच्याकडे वेळ पाहायला सामान्य घड्याळे नसतात का? हा प्रश्न खूप जणांना पडतो. पण बघा, हे वेळ पाहण्यासाठी असलेलं सामान्य घड्याळ नाही. आपण जो GPS वापरतो किंवा क्षेपणास्त्रे ज्या नेव्हिगेशनवर चालतात, ती संपूर्ण यंत्रणा वेळेच्या अत्यंत अचूक मोजमापावर अवलंबून असते. अच्छा, म्हणजे वेळेचा आणि लोकेशनचा संबंध आहे. हो, उपग्रहावरून येणारा सिग्नल पृथ्वीवर पोहोचायला किती मायक्रोसेकंड्स लागतात यावरून आपलं लोकेशन ठरतं. जर या वेळेत एका सेकंदाच्या दशलक्षांश भागाचीही म्हणजे एका मायक्रोसेकंदाचीही चूक झाली तर काय होईल? तर क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यापासून अनेक किलोमीटर दूर जाऊन पडू शकतं.
ॲटॉमिक क्लॉक्स हे अणूंच्या कंपनांवरून वेळ मोजतात आणि ते इतके अचूक असतात की लाखो वर्षांते 1 सेकंदही मागे पुढे होत नाहीत. हे तर खरंच थक्क करणार आहे. एका मायक्रोसेकंदाची चूक आणि क्षेपणास्त्र चुकीच्या जागी, म्हणजे या अचूकतेला तोड नाही. आता आपण या सगळ्याचा थोडा वेगळा पैलू पाहूया. हो, नक्कीच. हे सगळं अतिप्रगत तंत्रज्ञान फक्त लष्करापुरतं किंवा अंतराळापुरतं मर्यादित आहे असं आपल्याला वाटू शकतं. पण आजचं युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि 5Gचं युग आहे. ज्या नव्या पिढीला AI आणि चिप डिझाईनमध्ये विशेष रस आहे, त्यांच्यासाठी SSPLमध्ये चालणारं हे काम इतकं महत्त्वाचं का आहे? हां, खूपच महत्वाचा दुवा आहे बघा. कारण AI तर एक सॉफ्टवेअर किंवा अल्गोरिदम आहे ना. मग त्याचा या हार्डवेअर आणि डायोड्स बनवणाऱ्या लॅबशी काय संबंध? आपण नेहमी समजतो की सॉफ्टवेअर हवेत काम करतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्स जसं की आजकालचे मोठे लँग्वेज मॉडेल्स चालवण्यासाठी प्रचंड डेटा आणि अफाट प्रोसेसिंग पॉवरची गरज असते. हो, ते डेटा सेंटर्समध्ये चालतं सगळं. अगदी बरोबर. तिथे अब्जावधी गणिते एका सेकंदात सोडवली जातात. यामुळे काय होतं, प्रचंड उष्णता निर्माण होते. सध्याच्या ज्या सिलिकॉन चिप्स आहेत त्या त्यांच्या मर्यादेपर्यंत पोहोचल्या आहेत. अच्छा, म्हणजे त्या जास्त लोड घेऊ शकत नाहीत. नाही, त्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वेग वाढवू शकत नाहीत कारण त्या वितळण्याची दाट शक्यता असते. आणि तिथेच मगाशी आपण ज्या गॅलियम नायट्राइड किंवा गॅनबद्दल बोललो ते कामी येतं, कारण त्याची उष्णता सहन करण्याची क्षमता अफाट असते. बरोबर. अगदी बरोबर जोडलेत तुम्ही. भविष्यातील AIला जर अधिक वेगवान आणि अधिक शक्तिशाली बनायचं असेल तर त्यांना अशाच प्रगत सेमीकंडक्टर चिप्सची गरज लागणार आहे, ज्यांचं मूळ संशोधन SSPL सारख्या प्रयोगशाळांमध्ये होतं. हे खूपच रंजक आहे. तसंच जेव्हा आपण 5G किंवा भविष्यातील 6G नेटवर्कची गती पाहतो तेव्हा उच्च वारंवारतेवर काम करणाऱ्या RF चिप्स असतात. SSPLमध्ये VLSI आणि MMICवर प्रत्यक्ष काम चालतं. म्हणजे जे चिप डिझाईन शिकत आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. हो ना, ज्यांना चिप डिझाईनमध्ये किंवा हार्डवेअर इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी हे प्रत्यक्ष अनुभवाचं एक जागतिक दर्जाचं केंद्रच आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर AIचा मेंदू जरी सॉफ्टवेअर असला तरी त्याची कवटी आणि मज्जासंस्था ही अशाच प्रगत हार्डवेअरपासून बनलेली असणार आहे. हे खरोखरच डोळे उघडणारं आहे. नक्कीच. आता आपण या संस्थेच्या इकोसिस्टमबद्दल बोलूया. जर तिथे अणूंच्या पातळीवर बांधकाम चालतं, एवढी मोठी आणि गुंतागुंतीची उपकरणं चालतात, तर हे काम एखादा सामान्य इंजिनियर एकट्याने नक्कीच करू शकणार नाही. नाही, अजिबात नाही. यासाठी एक पूर्ण साखळी किंवा व्यवस्था असावी. तिथे प्रवेश मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच मोठा शास्त्रज्ञ असण्याची गरज आहे की नवोदित विद्यार्थ्यांसाठीही तिथे काही दरवाजे खुले आहेत? तिथे एक अत्यंत सुसज्ज अशी साखळी किंवा इकोसिस्टम आहे. या प्रयोगशाळेत केवळ अनुभवी शास्त्रज्ञच नाहीत, तर तरुण आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठीही अनेक संधी उपलब्ध आहेत. अरे वा. प्रामुख्याने 5 वेगवेगळ्या स्तरांवर या संधी विभागलेल्या आहेत. ही एक अशी रचना आहे जिथे प्रत्येकाची भूमिका अगदी ठरलेली आहे. चला तर मग ही साखळी कशी काम करते? या साखळीच्या सर्वोच्च स्थानी कोण असतं? सर्वांत वर असतात सायंटिस्ट. हे अत्यंत प्रतिष्ठित पद आहे. हे ते लोक आहेत जे संपूर्ण प्रकल्पाची दिशा ठरवतात, डिझाईन बनवतात आणि देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानात मोठे निर्णय घेतात. अच्छा. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, फिजिक्स, मटेरियल सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी या शाखांमधून आलेले तज्ज्ञ येथे DRDO सायंटिस्ट म्हणून रुजू होतात. पण हे सायंटिस्ट स्वतः हाताने ती अणूंची जुळवाजुळव करणारी एवढी मोठी मशिनरी सतत चालवत नसतील ना? म्हणजे त्यांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरवण्यासाठी कुणाची तरी मदत लागतच असेल? नक्कीच लागते. आणि तिथेच दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तर येतो, ज्युनियर रिसर्च फेलो म्हणजेच JRF. अच्छा, JRF. हो. MSc किंवा BTech नंतर तरुण विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी असते. हे विद्यार्थी प्रत्यक्ष लॅबमध्ये जाऊन त्या उपकरणांवर आणि संशोधन प्रकल्पांवर रात्रंदिवस काम करतात. म्हणजे प्रॅक्टिकल काम हे विद्यार्थी करतात तर? हो, प्रयोगांमधून येणाऱ्या डेटाची नोंद करणं, चाचण्या करणं हे त्यांचं काम असतं. आणि सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे SSPLमध्ये काम करत असतानाच त्यांना पुढे PhD करण्याचीही संधी मिळते. अरे वा. म्हणजे एकाच वेळी देशासाठी सर्वोच्च स्तरावरील संशोधन करायचं आणि स्वतःची शैक्षणिक प्रगतीही साधायची. खूपच छान. आणि ज्यांची PhD आधीच पूर्ण झाली आहे ते कुठे बसतात या साखळीत? त्यांच्यासाठी तिसरा स्तर आहे रिसर्च असोसिएट किंवा RA.
PhD पूर्ण झालेले हे प्रगल्भ संशोधक अत्यंत प्रगत प्रकल्पांचं नेतृत्व करतात. ठीक आहे. पण या सगळ्या संशोधनाला प्रत्यक्ष आकार देण्यासाठी आणखी एका गटाची नितांत आवश्यकता असते, तो म्हणजे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग टीम. हो, कारण जर तिथे मोठ्या निर्वात पोकळ्या आणि अतिप्रगत रसायने हाताळायची असतील तर ते काम केवळ सिद्धांतावर अवलंबून राहून चालत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष वायरिंग, फॅब्रिकेशन आणि दुरुस्ती करणारी मजबूत टीम हवीच. हे अगदी अचूक विश्लेषण केलं तुम्ही. आणि हाच आपला चौथा स्तर आहे, टेक्निकल आणि इंजिनिअरिंग पदे. अच्छा. ज्या व्यक्तींनी डिप्लोमा किंवा बीटेक केला आहे ते लॅब सपोर्ट, फॅब्रिकेशन आणि टेस्टिंग रोल्समध्ये काम करतात. कोणत्याही कागदावरचं डिझाईन प्रत्यक्ष चिप किंवा रडारमध्ये रूपांतरित करताना या तांत्रिक टीमचा खूप मोठा वाटा असतो. हे खूपच महत्वाचं आहे. आणि या सर्वांशिवाय एक 5वा स्तर आहे इंटर्नशिप किंवा ट्रेनिंगचा. अच्छा, म्हणजे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी. हो, जे विद्यार्थी सध्या बीटेक, एमटेक किंवा MSc करत आहेत ते इथे 3 ते 6 महिन्यांसाठी इंटर्नशिप करू शकतात. या काळात त्यांना क्लीन रूम्समध्ये प्रवेश मिळतो आणि पुस्तकात वाचलेलं विज्ञान प्रत्यक्षात कसं काम करतं याचा अनुभव मिळतो. पण हे सर्व ऐकायला जितकं आकर्षक वाटते ना, तितकं तिथे पोचणं नक्कीच सोपं नसेल. म्हणजे केवळ हातात पदवी घेऊन तिथे प्रवेश मिळत नसेल. मला खात्री आहे की अशा संवेदनशील जागी पोचण्यासाठी एका अत्यंत कठीण प्रक्रियेतून जावं लागत असेल. हे अगदी खरंय. तिथे प्रवेश मिळवणं ही एक अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रिया आहे. तिथे पात्रता खूप कडक असते. म्हणजे काय निकष असतात? सुरुवातीला आपण ज्या सायंटिस्ट पदाविषयी बोललो त्यासाठी नुसती BE, बीटेक किंवा MScची पदवी पुरेशी नसते. बहुतांश वेळा यासाठी गेट या परीक्षेत अत्यंत उच्च स्कोर असणं आवश्यक असतं. अच्छा. या भरती प्रक्रियेचं नियंत्रण थेट RAC मार्फत केलं जातं, जी DRDOची अधिकृत आणि स्वतंत्र निवड समिती आहे. आणि JRFच्या पदासाठी काय नियम आहेत? तिथे ही गेट लागते का? JRFसाठी MSc किंवा बीटेक असणं आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराने नेट किंवा गेट परीक्षा उत्तीर्ण केलेली असणं अनेकदा बंधनकारक असतं. म्हणजे बेसिक ज्ञान चांगलं असायला हवं. हो, या परीक्षांचा उद्देश असा असतो की उमेदवाराचा मूलभूत पाया अत्यंत भक्कम आहे की नाही हे तपासणं. मात्र इंटर्नशिपसाठी नियम थोडे शिथिल असतात. तिथे काय लागतं? तिथे केवळ इंजिनिअरिंग किंवा विज्ञान शाखेचा विद्यार्थी असणं पुरेसं मानलं जातं, अर्थात कॉलेजच्या योग्य शिफारसीसह. अच्छा, म्हणजे एकदा का एखाद्या व्यक्तीने या परीक्षांचं अग्निदिव्य पार केलं आणि SSPL मध्ये प्रवेश मिळवला तर तिथून पुढे त्यांच्या कारकिर्दीचा आलेख कसा उंचावतो? नुसती नोकरी म्हणून याकडे पाहिलं जातं की त्या पलीकडे काही मिळतं? तिथे मिळणारा अनुभव हा खऱ्या अर्थाने अनमोल आहे बघा. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देशाच्या सुरक्षेमध्ये थेट योगदान देण्याचं जे समाधान मिळतं ना, त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. ते तर आहेच. आजच्या जागतिक परिस्थितीत जिथे प्रत्येक देश स्वतःचा सेमीकंडक्टर डिझाईन करण्यासाठी धडपडत आहे, तिथे या क्षेत्रातील अनुभवाला सोन्यासारखं मूल्य आहे. आणि प्रगतीच्या संधी कशा असतात? करिअर ग्रोथबद्दल सांगायचं तर एखादा तरुण DRDO सायंटिस्ट म्हणून सुरुवात करून स्वतःच्या क्षमतेवर आणि अनुभवाने सिनियर सायंटिस्ट आणि शेवटी संपूर्ण संस्थेचा डायरेक्टर पदापर्यंत मजल मारू शकतो. अरे वा! आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अतिशय लख्खपणे समोर येतेय की SSPL दिल्ली हे केवळ काही इमारतींचा समूह नसून भारतातील एक जागतिक दर्जाचं सेमीकंडक्टर आणि डिफेन्स रिसर्च सेंटर आहे. अगदी खरंय. जेव्हा आपण परदेशातील मोठ्या टेक कंपन्यांचे गोडवे गातो तेव्हा आपल्याच देशात दिल्लीमध्ये असं अणूंच्या पातळीवरचं अतिप्रगत काम चालतं, ही खरोखरच खूप अभिमानास्पद बाब आहे. इलेक्ट्रॉनिक्स, भौतिकशास्त्र, नॅनो टेक्नॉलॉजी आणि चिप डिझाईनमध्ये ज्यांना काहीतरी असामान्य करायचं आहे त्यांच्यासाठी हा एक सर्वोच्च पर्याय आहे. हे 100% खरं आहे. या प्रयोगशाळेतून निर्माण होणारं तंत्रज्ञान आज आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत आहे. पण त्याचवेळी ते उद्याच्या प्रगत तंत्रज्ञानाचा, मग तो AI असो किंवा 5G, त्याचा एक भक्कम पायाही रचत आहे. नक्कीच. हे आजचं सखोल विश्लेषण संपवताना माझ्या डोक्यात एक विचार नक्कीच घोळत राहतोय. कोणता विचार? स्पेस ग्रेड सोलार सेल्स, क्वांटम तंत्रज्ञान आणि ॲटॉमिक क्लॉक्स यांसारख्या अतिसूक्ष्म आणि अचूक तंत्रज्ञानाबद्दल बोललो. हे तंत्रज्ञान सध्या जरी प्रामुख्याने संरक्षण आणि अंतराळ मोहिमांसाठी वापरलं जात असलं तरी तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला काय सांगतो? की जे लष्करासाठी बनतं ते नंतर सामान्य लोकांसाठी येतं. अगदी तेच. जे आज लष्करासाठी बनतं ते उद्या सामान्य माणसाच्या हातात येतं. इंटरनेट किंवा मूळ GPS हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मग भविष्यात
जेव्हा हेच अतिप्रगत क्वांटम तंत्रज्ञान आणि हे न तुटणारे सोलर सेल्स आपल्या रोजच्या आयुष्यातील गॅजेट्समध्ये, आपल्या स्मार्टफोन्समध्ये किंवा इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये पोहोचतील, तेव्हा आपले आयुष्य किती प्रचंड वेगाने बदलून जाईल. हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. हो ना. एका मायक्रो सेकंदाचीही चूक न करणारं तंत्रज्ञान जेव्हा सामान्य माणसाच्या हातात पडेल, तेव्हा तो बदल कसा असेल याचा विचार आपण नक्कीच करायला हवा. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह.